हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर बीर सिंग बघेल व बिजली खान पठाण हे तर बोलू नाही शकले. इतर जी जनता होती हिंदू आणि मुसलमान यांच्यातली म्हणू लागले गुरुदेव. हिंदूवाले म्हणू लागले तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे अंतिम संस्कार आपल्या हिंदू रीतीने करणार, या मुसलमानांच्या हाती नाही लागू देणार. मुसलमान म्हणू लागले तुम्ही आमचे पीर आहात आणि आम्ही तुमचा अंतिम संस्कार आमच्या पद्धतीने करणार, आमच्या रीतीने करणार, या काफिर हिंदूंच्या हाती नाही लागू देणार. परमात्मा म्हणाले, अरे भल्या माणसांनो, 50 वर्ष मी तुम्हाला काय शिकवण दिली? हिंदू आणि मुसलमान तुम्ही आजही भिन्न बनून बसलात. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि पुण्यात्म्यांनो, दास जे शब्द बोलेल, जे ज्ञान सांगेल, 100% खरे समजा, अगदी 100% खरे समजा. त्यावेळी एक विशेष अफवा होती की एक असा भयंकर काळ येणार आहे की आपापसात गृहयुद्ध होईल, जनता एकमेकांना कापेल, कारण काय माहीत नाही, असे ते भविष्यवेत्ते सांगत असत. अशी अनहोनी घडेल, असा जुलूम होईल आणि कत्तल होण्याची अशी लक्षणे त्यांच्या पत्रिकेत, त्यांच्या त्या भविष्याच्या पुस्तकात वर्णन होते. आणि काळाला तर हे हवेच आहे की सगळा विनाश व्हावा, यांचे वाईट हाल व्हावेत. आणि मरण समयी अशा संताचे असे झाले तर लोक म्हणतील की हा असा अपशकुनी होता, सर्वनाश करून गेला, हा कसला संत होता? तेव्हा परमात्मा म्हणाली की जरा गोष्ट ऐका बाळांनो, तुम्ही माझ्या ज्ञानाप्रमाणे, शिकवणीप्रमाणे आचरण नाही केले. तुम्ही तर तुमच्या लालसेपोटी माझे शिष्य होऊन राहिलात. पण माझे म्हणणे ऐका, माझ्या तोंडाला काळीमा फासू नका. माझे एक अंतिम आवाहन ऐका तुम्ही. माझे शरीर या, तसे तर या चादरीमध्ये शरीर मिळणार नाही, काही इतर वस्तू मिळेल, ती अर्धी अर्धी वाटून घ्या. एक चादर हिंदूंनी घ्या, एक मुसलमानांनी घ्या, आणि माझे शरीर मिळाले तर अर्धे अर्धे कापून घ्या, हा माझा आदेश समजा. पण बाळांनो, तुम्ही भांडू नका, काहीही करा. ही माती भले हिंदू पद्धतीने करा किंवा मुसलमान पद्धतीने करा, ही तर माती झाली आहे, जीव गेलेला असतो. तुम्ही जरा डोळे उघडा. तर तेव्हा तर हे शांत झाले की काही हरकत नाही, एकदा शरीर सोडू देत, मग बघूया. आणि इरादा हाच होता की ओढाताण करायची, हाणामारी करायची, हिरावून घेऊ, पूर्ण शव घेऊ, अर्धे अर्धे थोडेच कापतात गुरुजींना. ते तर अंतर्यामी होते, त्यांनी जाणले. तर खाली एक चादर अंथरली, भक्तांनी श्रद्धेने खाली 2-2 इंच फुलं पसरली, सुगंधी फुलं 2-2 इंच गुरुजी झोपतील, आणि वरून दात्याने एक चादर पांघरली. 2 मिनिटांनंतर परमात्म्याने आकाशवाणी वरून सांगितले की हे पंडितांनो, हे ज्योतिषांनो, आता तुमचे तंत्रमंत्र करा, मी कुठे चाललोय. आणि सांगितले परमात्म्याने की उचला पडदा, यात नाही मिळणार मुर्दा, कारण मी तर अविनाशी आहे. जेव्हा वर त्यांनी पाहिले की भगवान तर ते चालले आहेत, वर चालले आहेत, आणि चादर उचलली तर शरीरा एवढ्या आकाराची सुगंधित फुले मिळाली. परमात्म्यांचे शरीर नाही मिळाले, ते तर सहशरीर सतलोकात निघून गेले. बोलो सतगुरुदेव की जय हो. त्यावेळी आपापसात हिंदू आणि मुसलमान असे गळ्यात पडून रडू लागले, जसे अनाथ झाले आहेत
आणि एक बहुमूल्य वस्तू हरवली आहे. त्यांना त्या दिवशी समजली की हे भगवान होते, हे कोणी माणूस आणि संत नव्हते. दोघेही रडत आहेत की आपण कितीही दुष्ट आहोत. एकमेकांच्या गळ्यात पडून रडत आहेत. बीर सिंग बघेल आणि बिजली खान पठाण रडत आहेत की आपण बहुमूल्य रत्न गमावले आणि अंतिम समयी आपण त्याच्या आत्म्याला दुःख दिले. आपण किती नीच आहोत. पुण्यात्म्यांनो, जर परमात्म्याने ही कृपा केली नसती तर तिथे कत्तल झाली असती, गृहयुद्ध झालं असतं हिंदू आणि मुसलमानांचं. तर हे समर्थ परमात्मा आहेत. समर्थ का शरणाग हो रंग होरी हो, भाई कदे न हो ऐकाज रोम रंग होरी हो. समर्थांना शरण या, कधीही काही वाईट नाही होणार आणि नेक नीतीने काम करा. तर काय केले? एक चादर हिंदूंनी घेतली, एक चादर मुसलमानांनी. अर्धी अर्धी सुगंधी फुले दोघांनी घेतली. मुसलमानांनी तिथे कबर बनवली. ती फुले आणि ती चादर खाली जमिनीत गाडून, आणि हिंदूंनी देखील एक स्मृतीस्थळ बांधले. आता दोघांनी तिथे एक, मुसलमानांनी तर तिथे एक मजार बांधली आहे मंदिरासारखी, मशिदीसारखी, मंदिरासारखी, आणि हिंदूंनी एक मंदिरासारखे बांधले आहे जिथे ती फुले परमात्म्याच्या खाली. परमात्म्याने तशी तर सारी पृथ्वी त्या भ्रमाचे निवारण करण्यासाठी लीला केली होती. त्या फुलांवर एक मढी अशी बांधून एक मंदिर बांधले आहे आणि त्या दोघांमध्ये जास्तीत जास्त 50 फुटांचं अंतर आहे. या बाजूला मुसलमानांनी बांधलंय, या बाजूला हिंदूंनी. हा दास तिथे गेला होता तेव्हा तिथल्या हिंदू आणि मुसलमानांनी सांगितले की आम्ही आजपर्यंत कधीही, त्यानंतर धर्माच्या नावाने कधीही भांडलो नाहीये. भले कुठेही हिंदू मुसलमान असे कितीही भांडण झाले, आमचे एकमेकात कधीही संबंध नाही बिघडले. त्यानंतर आम्ही एवढे नम्र झालो आहोत, आम्हाला एवढा पश्चात्ताप झाला आमच्या मनात, आम्ही आजपर्यंत एकमेकात हिंदू आणि मुसलमान भांडलो नाही धर्माच्या नावाने. एक तशी तर घरात कुरबुर भावाभावांमध्ये होते ते वेगळे असते, पण या विषयावर आम्ही नाही भांडलो. तर याविषयी धर्मदासजी म्हणाले होते, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. सतलोक से चल कर आए, सतलोक से चल कर आए, काटन यम की जंजीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. थारे दर्शन से मारे पाप कटत हैं, थारे दर्शन से मारे पाप कटत हैं, निर्मल होवे जी शरीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. अमृत भोजन मारे सतगुरु जी में, अमृत भोजन मारे सतगुरु जी में, ये शब्द दूध की खीर, ओज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे. हिंदू के तुम्हें देव कहाए, हिंदू के तुम देव कहाए, मुसलमान के पीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. दोनों दीन का झगड़ा छेड़ेगा, दोनों दीन का झगड़ा छेड़ेगा, टोहा ना पाया शरीर, आज मोहे धर्मदास की
अर्ज गुसाई धर्मदास की, अर्ज गुसाई बेड़ा लंगाइयो पर ले तीर, अहज मोहे दर्शन दियो जी कबीर, अहज मोहे दियो जी कबीर. तर पुण्यात्म्यांनो, हे ते परमपिता आहेत जे आपल्यासाठी भटकत आहेत. तुम्ही या भक्ती काळाच्या वेळेसाठी हे परमात्मा आपली छाप सोडून गेले. जो समर्थ परमात्मा करत असतो ती त्या परमेश्वराने लीला केली आहे. परमात्मा मेलेल्याला जिवंत करू शकतो. ऋग्वेद मंडल नंबर 10 सूक्त 161 मंत्र नंबर 2 मध्ये म्हटलंय, जर रोग्याचे आयुष्य संपले असेल, इतके क्षीण शरीर झाले असेल आणि मरण पावून देखील मृत्यू देवतेकडे गेला असेल, तर समर्थ परमात्मा आपल्या भक्ताला त्यातून देखील सुटका करून परत घेऊन येतो आणि 100 वर्षांपर्यंत आरोग्यदायी जीवन त्याला देऊन 100 वर्षांचं आयुष्य त्याला प्रदान करतो. बोलो सद्गुरुदेव. आणि तो पूर्ण परमात्मा आहे. तर पुण्यात्म्यांनो, हे समर्थ परमात्मा कबीरजी आहेत. आणि दास पुन्हा पुन्हा म्हणत आहे की धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यामुळे जन्म झाला. तुमची किंमत तुम्हाला ठाऊक नाही, तुमचे नशीब तुम्हाला माहीत नाही. दासाला माहिती आहे, कारण की हिऱ्याची किंमत, हिऱ्याची परख जोहरी करत असतो. जो जेवढ्या उशिरा इकडे येईल, जो माणूस, जो प्राणी, त्याच्या केवळ पश्चात्तापच हाती पडेल. त्यामुळे दासाची प्रार्थना आहे की जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या भावा बहिणींना, नातेवाईकांना, जिथे कुठे तुमची ओळख आहे, सगळ्यांना प्रेमाने समजवा. बोलो सद्गुरुदेव की जय हो. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर देव, कबीर परमेश्वरजी, हे आपले परमपिता आहेत, आपले जनक आहेत. आपण सर्व जीव इथे काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत. या काळाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः परमेश्वरच इथे येतात. कबीर परमात्मा हे तेच परमक्षर ब्रह्म आहेत, ज्यांना वेदामध्ये पूर्ण परमात्मा, परमक्षर ब्रह्म, गीताजीमध्ये ज्याला उत्तम पुरुष तू अन्यः परमक्षर ब्रह्म म्हटलंय, हे संसाररूपी वृक्षाचे खोड आहे, मूळ आहेत. अर्थात सर्व सृष्टीचे ते पालनहार आहेत. आपण इथे काळाच्या जाळ्यात येऊन फसलो आहोत. इथे कोणताच जीव सुखी नाहीये. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग नाही ऐकत, तोपर्यंत आपण आपल्या प्रतिदिवसाच्या कर्मांना उत्तम समजून आणि आपल्या जीवनाचं लक्ष जाणूनच करत असतो. जेव्हा आपण सत्संग ऐकतो, परमात्म्याच्या विधानाशी परिचित होतो, आपल्या कर्तव्य कर्माचे आपल्याला ज्ञान होते, अकर्तव्य कर्मांचंही ज्ञान होतं. कोणती कर्म करण्यायोग्य आहेत, कोणती न करण्यायोग्य आहेत, त्यांचंही ज्ञान आपल्याला सत्संगातूनच होतं. आणि पुण्यात्म्यांनो, सत्संगाची प्राप्ती अति दुर्लभ आहे. आणि ज्या पुण्यात्म्यांना सत्संग प्राप्त होत आहे,
ती खूपच चांगल्या संस्काराची माणसं आहेत. ते युगानुयुगे परमात्म्याची साधना भक्ती करत आले आहेत. आज तेच पुण्यात्मा प्रथम अग्रेसर होत आहेत, जे मागच्या जन्मजन्मांतरांपासून परमात्म्याच्या शोधात भटकत आहेत. आणि तेच आता पार होतील. परमात्मा म्हणतात की ही भोळी आत्मा सत्संग न ऐकून आपल्याच विचारांच्या आधारे आपल्याच क्रियांना उत्तम समजून भक्त आणि संतांना तुच्छ समजतात, त्यांची खिल्ली उडवतात. कारण की त्यांना ज्ञान नाही. याविषयी परमात्म्याने म्हटलं आहे के साधों से ती मस्करी और ये चोरा नाल खुशहाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. संत भक्त जे सत्मार्ग सांगतात त्यांच्याशी हे मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांचा उपहास करतात. और चोरो नाल खुशहाल, जे चुकीची साधना सांगत आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत, त्या चोरांच्या बरोबर हा प्रसंग आहे. आणि मग सांगितलं आहे की या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाला तेच पुण्यात्मा ग्रहण करतील. कोण? मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. माल म्हणजे रेसलर, म्हणजे पैलवान. या भक्तिरूपी आखाड्याचे ते पैलवान आहेत, जे युगानुयुगे एक्सरसाइज करत आलेले आहेत आणि ते परमात्म्याच्या ज्ञानाला शीघ्र ग्रहण करतात. आणि दुसरे जे भक्तिहीन प्राणी आहेत, ते संतांची मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांची निंदा करून पापाचे भागीदार होतात. त्याविषयी म्हटले आहे की साधों से ती मस्करी और चोरों नाल खुशहाल, ये तो मल अखाड़ा जीतेंगे युगन युगन के माल है. युगानुयुगे करत आहात आपण, तेव्हा तर कुठे आपले परमात्म्याच्या कॅम्पमध्ये सिलेक्शन झालं आपलं. ही अंतिम मॅच आहे. आता तर हे समजून घ्या या ज्ञानाला आपण. तर अंतिम गेम आहे हा आपला. आता निघून जाल या घाणेरड्या लोकातून, सतलोकात जाल, कायमसाठी सुखी व्हाल. पुण्यात्म्यांनो, इथे सुख नावाची वस्तू नाहीये. आणि जे सुख आपण इथे शोधत आहोत त्याचं कुठे नामोनिशाण नाहीये. ज्या कारणाने शेवटी ऋषी महर्षींनी केवळ सिद्धींचा आसरा घेतला, एक दुसऱ्यांवर प्रभू बनून, एक दुसऱ्यांपेक्षा अधिक चमत्कारी बनून ते इथे आपली भक्ती नाश करत राहिले आणि जनतेला आपल्या मागे लावून त्यांचंही जीवन नाश करत राहिले. परमात्मा येतात, यथार्थ ज्ञान आपल्याला सांगतात, पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. का नाही करत? कारण आपण शिक्षित नव्हतो. आणि ज्या व्यक्ती परमात्म्याच्या मार्गातील मास्टर समजल्या जायच्या, ऋषी, गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य, ते भक्तीशी अपरिचित होते, शास्त्रांशी अपरिचित होते. आपली मनमानी साधना आपल्याला सांगत राहिले आणि आपण त्यांना एक पोहोचलेले महापुरुष, परमधनी समजून आपण निसंशय होऊन त्यांच्या प्रत्येक वचनाचं पालन करीत राहिलो. त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं ते आपण स्वीकारलं, कारण आपल्याला माहीतच नव्हतं आणि आपण त्यांना एक विद्वान पुरुष समजायचो.
जसा कोणी रोगी डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरने खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, तर मग डॉक्टर जे काही औषध देईल, तर मग रोग्यासमोर शंकेसाठी कुठली जागाच राहत नाही. जे डॉक्टर औषध देतो, जसं ते खाण्याचा विशिष्ट विधी सांगतो, तर रोग्याला तर खावंच लागतं. तर पुण्यात्म्यांनो, डॉक्टराची औषधे डॉक्टरच सांगू शकतो की ही रोगनाशक आहेत किंवा अशीच पुडीत कुठली राख बांधून दिली आहे. तर हा आपला दासही डॉक्टर आहे आध्यात्मिक मार्गाचा. आपणा सर्व प्राण्यांना जन्म आणि मृत्यूचा रोग जडलेला आहे, आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूचा नाश वा अंत नाही होत, तोपर्यंत आपण परमशांतीला नाही प्राप्त करू शकत. तर पुण्यात्म्यांनो, या दीर्घ रोगाच्या नाशाचं कोणतं औषध आहे, काय उपचार आहेत? अर्थात जन्ममरणाच्या रोगाचा नाश करणारे कोणते मंत्र आहेत किंवा पूजा आहेत, कोणत्या साधना आहेत, त्यांचं प्रमाण कुठे आहे, आणि कोणकोणत्या महापुरुषांनी या औषधांचं सेवन केलं, अर्थात या साधनेचा प्रयोग केला, आणि कोण कोण पार झाले. जसं कोणी डॉक्टर असतो, तो औषध देतो, आणि रोगी खूप दुःखी असेल तर तो सांगतो, वैद्य सांगतो की एक व्यक्ती अमुक गावाची, तिचं हे नाव आहे, त्याला हाच रोग होता, त्याने हेच औषध खाल्लं, तो बरा झाला. अशा अनेक व्यक्तींची नावं सांगतो. तर ती व्यक्ती जी रोगी आहे, त्याला खात्री पटते की ह्याच रोगाचा रोगी अशा अशा गावात तो पण बरा झाला आहे. तर मग त्याची हिंमत वाढते, तो दृढ होतो, त्या औषधाचा तो प्रयोग करतो आणि तो बरा होतो. तर अशाच प्रकारे दास आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या रोगाचे ते औषध देत आहे, जे काही महापुरुषांनी वापरले आहे, आणि ते या जन्ममृत्यूच्या रोगातून मुक्त झाले. या व्यतिरिक्त इतर अन्यही काही औषधे, म्हणजेच वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती, भक्तीच्या पद्धती, अन्य जे संत सांगत आहेत, जे दास आपल्याला सांगत आहे, याच्या व्यतिरिक्त त्या व्यर्थ आहेत, कारण की त्या आपल्या सद्ग्रंथात प्रमाणित नाही आहेत, आणि त्यांचा असा कुठला इतिहास नाही आहे की ते हे म्हणतील की या मंत्राने, ही साधना केल्याने अमुक एक संत पार झाले आहेत, अमुक भक्त पार झाले, आणि दास आपल्या समक्ष त्या महापुरुषांचे नाम, त्या महापुरुषांची भक्तिविधी, त्यांच्याच अमृत वचनाने आणि त्यांच्याच सद्ग्रंथातून, म्हणजे ते ज्याला सद्ग्रंथ मानतात, प्रत्येक पवित्र धर्माचे पवित्र सद्ग्रंथ, जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र कुराण, पवित्र बायबल, पवित्र गुरुग्रंथ साहेब इत्यादी. तर पुण्यात्म्यांनो, मजदासाचा एकच प्रयत्न आहे की जनता आज शिक्षित आहे, श्रद्धाळू सर्व अक्षरज्ञानयुक्त आहेत, आपले सद्ग्रंथ आपल्या जवळ उपलब्ध आहेत, आणि आपण सहजपणे निर्णय करू शकतो की कोणती साधना कोणत्या महापुरुषाने केली, ज्यातून त्याला मोक्ष मिळाला. हा दास तुमची ओळख करून देईल, आपण अगदी सहज समजू शकाल.
सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर ही आली आहे की आपण हा निर्णय नाही करू शकत आहे की कोणती भक्ती योग्य आहे आणि कोण भगवान आहे. हा निर्णय झाला आणि मोक्ष, कारण की मग त्या क्रिया ज्या दास सांगेल, सद्ग्रंथांमध्ये प्रमाण दाखवेल, कोणत्या महापुरुषांनी ही साधना केली त्यांची ती अमृत वचने दाखवेल, तर मग आपल्याला सहज प्रमाणित होईल, आपला विश्वास बसेल आणि मग तर भक्ती करायचाच अवकाश आहे. आणि ती इतकी सोपी आहे. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. काम करता करता त्या नामाचा जप करायचा आहे. कोणत्या नामाचा जप करायचा आहे? सतनामाचा जप करायचा आहे. जोही कंप्लीट कोर्स आपल्याला दिला जातो त्या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. पुण्यात्म्यांनो, दास वारंवार सांगतो की जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता हे दोन्ही एकच आहेत. पवित्र चारही वेदांचा निष्कर्ष आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आणि वेद हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. परमक्षर ब्रह्म म्हणजेच कबीर साहेबजींनी, कबीर परमेश्वरजींनी आणि असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामीने हे चारही म्हणजे पाचही वेद, एक सूक्ष्म वेद अजून आहे, पाचही वेद ह्या क्षरपुरुष अर्थात ज्योतनिरंजनच्या अंतःकरणात फॅक्स केले होते. वेळ आल्यावर ते बाहेर पडले. जसे गर्भवती मादीतून मूल आपोआप वेळ झाली की बाहेर येतं, अशा व्यवस्थेने परमात्म्याने हे सर्व वेद, पूर्ण ज्ञान, अध्यात्मज्ञान आणि संसारिक ज्ञान कसं राहिलं पाहिजे, काय क्रिया केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान दिलं होतं. परमात्मा कोण आहे, त्याची साधना कोणती आहे, आपण जिथे राहत आहात तो परमात्मा कोणत्या स्तरातील आहे, तुम्हाला किती लाभ देऊ शकतो, किती हानी पोहोचवू शकतो, हे सर्व ज्ञान दिलं होतं. या ज्योतनिरंजनने जेव्हा हे वेद वाचले तेव्हा त्याला चिंता वाटली की यामध्ये पूर्ण परमात्म्याची माहिती आहे आणि त्याच्या प्राप्तीची कंप्लीट ट्रीटमेंट, कंप्लीट म्हणजे पूर्ण रूपाने विधी आहेत. त्याने काय केलं? जो परमात्मा प्राप्तीचा विधी होता, जे मंत्र होते, ते त्या पोर्शनला, त्या भागाला, वेदातील त्या भागाला नष्ट करून टाकलं आणि बाकी जो भाग होता तो आपल्याला दिला, जो ऋषींनी 4 विभागांमध्ये वाटून दिला. त्याला नावं दिली ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्या 5व्या वेदा वाचून आपल्याला मोक्ष नाही. या वेदांमध्ये वर्णित विधींनी, 4 वेदांमध्ये वर्णित विधींनी, श्रीमद भगवद्गीतेत वर्णित विधींनी केवळ ब्रह्मपर्यंतची प्राप्ती होते, ब्रह्मलोकापर्यंतच जाता येते. इथली ही अंतिम उपलब्धी आहे. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत तिथे गेलेले प्राणी पुनर्वर्तित आहेत. तिथे गेलेलेही परत फिरून पृथ्वीवर येतात. आणि जोपर्यंत हे येणं जाणं आहे, मोक्ष नाही, तर शांती नाही, परमशांती नाही होऊ शकत. आता जसं हे 4ही वेद या ब्रह्मने, क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले. ब्रह्माजींनी याला जसं जाणलं, समजलं,
त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना, आपल्या पुत्र नातवंडांना दिलं. आणि त्याच ज्ञानाला आपसात विचारविनिमय करून या ऋषी, महर्षी, ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि 5व्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात, गीताजी अध्याय नंबर 4 श्लोक 34 की त्या तत्वज्ञानाला ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल? समजू शकतो हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आता इथे हे आपले धर्मगुरू आपल्याला गोंधळवण्याचे काम करत राहिले की परमात्मा, गीता ज्ञानदाता हे कंप्लीट गॉड आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते जगद्गुरू आहेत श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी. आता जर ते जगद्गुरू असते तर त्यांनी हा ऑप्शन नसता ठेवला की तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीताजीचे 18 अध्याय लिहिले, 700 श्लोक आहेत, त्यात एक अध्याय अजून लिहिला असता. त्यात काय कोणते कागद संपणार होते का काही वेळेची मर्यादा होती? तर सांगण्याचा अर्थ हा असा की हे ज्ञान जे परमात्मा स्वतः येऊन देतात ते ज्ञान कोणाजवळही नसते. तर त्याला परमअक्षर ब्रह्म सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हणतात. कबीर वाणी आहे ती, कबीर वाणी.
तर सांगायचा अर्थ असा की जे वेदांमध्ये, गीतेमध्ये जे वर्णित विधी आहेत ते गॉड गिव्हन आहेत. गॉड गिव्हन म्हणजे पूर्ण परमात्म्याने वेद दिले ब्रह्मला, ब्रह्मने मग पुढे आपलं ज्ञान दिलं आपल्या पुत्राला ब्रह्माजींना, आणि मग अर्जुनाला श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून या वेदांचा सारांश आणि स्वतःच्या काही अडकळी यामध्ये अजून जोडल्या. तर या 9 मण सुताचा गुंता केला. काहीतरी या काल भगवान ब्रह्मने, मग ऋषींच्या अर्धवट अनुभवाने या अध्यात्म मार्गात 9 मण सुताचा गुंता केला. त्या 9 मण सुताचा गुंता सोडवण्यासाठी ते परमात्मा स्वतः इथे येतात आणि त्या गुंत्याला उलगडवून देतात. जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले होते सन 1398 मध्ये, सन 1518 पर्यंत 120 वर्षांपर्यंत इथे राहिले, पृथ्वीवर सहशरीर आले होते, सहशरीर निघून गेले होते. तर त्यावेळी त्यांनी आपलं हे ज्ञान सांगितलं होतं, आपली ही अमृतवाणी सांगितली होती. ते परमअक्षर ब्रह्म आहेत. तर त्यावेळी हे अध्यात्म ज्ञान उलगडून आपल्या अमृतवाणीत लिहून निघून गेले होते. परमात्मा अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना माहीत होते की काळ परत आपली काहीतरी शक्कल लढवेल. तर परमात्मा गेल्यानंतर त्याच परमात्मा परमेश्वर कबीर देवजींच्या, कबीर साहेबजींच्या पंथात त्यांचंच गुणगान करणाऱ्यांमध्ये काळाचे दूत घुसले. त्यांनी भिन्न भिन्न पंथ कबीरजींच्या नावाने चालवले आणि त्यांनी त्या सूक्ष्म वेदाला, त्या कबीर वाणीला आपल्या अनुकूल जी काही त्यांची व्याख्या, त्यांचे अनुभव, त्यांनी ज्या कोणाकडून हे ज्ञान ग्रहण केलं त्या ज्ञानाचं जसंही समर्थन, आपल्या अज्ञानाचं समर्थन, त्या अनुभवाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी त्या कबीर सागरमध्ये, त्या कबीर साहेबांच्या वाणीतही काही फेरफार केला. आता कारण काय होतं की ते लोक असं म्हणायचे की आम्ही कबीर सागरमधील ज्ञान देत आहोत, आणि ते बडबडत होते तसे. मग त्यांनी पाहिलं की कबीर सागरमध्ये, उद्या कुणी विचारलं की कुठे आहे कबीर सागरमध्ये, आणि पाहिलं तर त्यात गडबड दिसली. त्यांच्या व्याख्येच्या विपरीत कबीर सागरमधील परमात्म्याची वाणी होती, कबीर साहेबांची वाणी. तर त्यांनी त्यात आपल्या अटकळीनुसार आपल्या अज्ञानाला खरं ठरवण्यासाठी काही त्यात परिवर्तनही केलं. आता मालकांना माहीत होतं की 600 वर्षांपर्यंत, कारण की आज याची आवश्यकता भासणार होती, या सूक्ष्म वेदाची, याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी आपले प्रिय आत्मा गरीबदास साहेबजींना गाव छुडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणा प्रांत या ठिकाणी आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जाट जातीत झाला. तसे संत जात मानत नाहीत, परंतु ज्या वर्णात आपण वाढतो त्याचा थोडाफार परिणाम दिसतोच दिसतो. परंतु परमात्म्याने या कॉन्सेप्टला क्लिअर केलं आहे की जात ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, और तो मोल करो तलवार का, पड़ी रहने दो म्यान. आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी, आणि सन 1727 मध्ये येऊन ते
गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी. फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727. दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या. इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली. परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवळ्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ, माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी की 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्क्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा. आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाळ नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. त्यांनी विचार केला की 16 कोस पर्यंत लांब असेल. आधी एकमेकांशी एवढे परिचित नव्हते कारण की साधनं नसायची. मग म्हणाले, महात्माजी भोजन करा. परमात्मा म्हणाले, नाही भोजन नको. तर ते म्हणाले, भोजन नाही केलं तर निदान दूध तरी प्यावंच लागेल महाराजजी, कारण की एक श्रद्धा आणि प्रेमाने लाडाने पूर्वी दासाला खूप माहिती आहे त्या पवित्र काळाची, खूप जाण आहे, ज्यात येणाऱ्या पाहुण्याचा किती मान ठेवला जायचा. आज या धनाच्या शर्यतीत आणि या शिक्षणाने आपल्याला किती निकम्मा बनवलं आहे. दया उरली नाही, आदर उरला नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा कुठल्या गावातून शहरात गेला होता दास, तर तिथे पाहिलं होतं शहरातील त्या लोकांचं वागणं. मला आश्चर्य वाटायचं की ना हे म्हणतायत की पाणी प्या, ना हे म्हणतात की या जरा जेवून घ्या, किंवा हे असंही म्हणत नाहीत की या जरा बसा. हा कसा व्यवहार आहे या लोकांचा? ही थोडीशी वीज आधी शहरांमध्ये पडली होती. काही रिस्पेक्ट उरला नाही. स्वार्थ असेल तर बोलायचं, नाही तर नाही. आता ही जवळजवळ सगळीकडेच पसरली आहे. तर त्यावेळी हा दास पाहत असायचा, कुणीही व्यक्ती अनोळखी येत असायचा, म्हणायचा की रात्री इथेच मुक्काम करावा लागेल मला. त्याचा विशेष सत्कार, आदर, वेगळी त्याची व्यवस्था खूप प्रेमानं केली जायची. आणि भोजन तर सर्वप्रथम विचारायचे. तर त्याच दृष्टिकोनाने त्यांनी म्हटलं की नाहीतर दूध प्यावंच लागेल. पूर्वी गायी खूप राखायचे गावात, शहरात म्हणजे शेतात.
खूप साऱ्या गायी राखायचे. आणि खूप साऱ्या गायी अशाही असायच्या, गरीब असायच्या, जेव्हा पाहिजे तेव्हा वासरू लावायचं आणि दूध काढायचं. तर परमात्मा म्हणाले की मी दूध पेईन, पण कुमारी गायीचं. पाजायचं असेल तर पाजा बाळांनो. तर ते जे मोठे गुराखी होते ते म्हणू लागले की बाबाजी, तुझी तर दूध पिण्याची इच्छा नाहीये, थट्टा करत आहात तुम्ही. कुमारी गाय कधी दूध देते? तर परमात्मा म्हणू लागले की तुमची नियत दूध पाजायची असेल तर कुमारी गाय सुद्धा दूध देईल. जे मोठे गुराखी होते त्यांना तर वाटले की ही मस्करी आहे. छोटा मुलगा होता 10 वर्षांचा गरीबदास साहेबजी. ते उभे राहिले. मुलं जशी क्रियाकलाप करतात. त्यांचं एक खूप लाडकं वासरू होतं, जिला बैलाचा संग झालेला नव्हता, म्हणजे कुमारी. तिला पकडून आणले. गळ्यात रस्सी बांधलेली होती छोटीशी, आणि तिला पकडून घेऊन आले. पहा महाराजजी, हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल ही? तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा असं कर, आपल्याजवळ जे कुठलं भांडं असेल छोटंसं, जसं मातीचं एक पात्र होतं, 5-7 किलो लस्सी वगैरे घेऊन जायचे, ते धुवून स्वच्छ करून ठेवलेलं होतं. म्हणाले की हे आहे, हे स्वच्छ करून ठेवलं आहे, ठेवायच्या खाली. गरीबदासजी पकडून बसले त्या गायीच्या आचळांखाली, आणि परमात्म्याने उभं राहून अशी थाप मारली कबीर साहेबांनी त्या गायीच्या कमरेवर. आशीर्वादाने भारलेला हात ठेवला परमात्मा कबीरजींनी. आचळ मोठे मोठे होऊ लागले आणि दुधाची धार लागली. भांडं भरताच ती आपोआप बंद झाली. बोलो सतगुरुदेव. आता ते गरीबदासजी त्या भांडं घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या. गवळ्यांनो, तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं, आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. नि या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी, ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युगायुगांचे मल्ल होते गरीबदासजी. युगायुगांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगायुगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे. भोळ्या जीवांना की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा, किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची
सरोवरं भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्छा कसा सुटेल. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? कृष्णादास पाळदे. आपण कुठून आलात? शिंदे पळसे, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी आता रिटायर आहे, शेती करतो. MSBमध्ये सर्व्हिसला होतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20 ऑगस्ट 2021ला. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक देवी देवतांची म्हसोबा, नवनाथ पोथी वाचणे, भागवत कथा वाचणे, इतर असे देवांची भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, तर मला असं विचारायचं आहे की ही भक्तिविधी करत असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी? मी TV बघत असताना चॅनल चेंज करत होतो आणि अचानक संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असलेला चॅनल लागला आणि मी तो ऐकला. मला ते आवडलं. मी असं रोज 2-4 दिवस बघायचो आणि बघितल्यानंतर मला त्याच्यावरती जी एक लाईन येत होती त्या लाईनवरती मी नंबर लावून ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं. तर ते सत्संग बघत असताना रामपालजी गुरुजी महाराजांच्या शिष्यांचे काही अनुभव मला ऐकायला मिळायचे आणि मी ते अनुभव बघून उत्साहित झालो. माझ्या पोटामध्ये दुखत असलेलं म्हणजे पित्ताचे खडे झाले होते माझ्या पोटामध्ये, मला जेवण जात नव्हतं. मी डॉक्टरांना पण दाखवलं. डॉक्टरांनी मला पित्ताची पिशवी काढावी लागेल तरच ते तुमचं पित्ताचे खडे जातील, ते औषधाने जाणार नाहीत असं सांगितलं. मग मला ते सत्संगामध्ये त्यांचे अनुयायी जे होते, संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी होते, त्यांचं मला अनुभव ऐकायला मिळालेले होते. त्याप्रमाणे मी संत रामपालजी महाराजांना विनंती केली की जर माझे पित्ताचे खडे गेले तर मी सुद्धा आपली नामदीक्षा घेईन असे मी विनंती केली. आणि माझे 20 दिवसामध्ये पित्ताचे खडे एकदम नाहीसे झाले. मी 20 दिवसानंतर तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये माझे पित्ताचे खडे गेलेले मला समजलं आणि त्यानंतर मी नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवशी 20 ऑगस्ट 2021मध्ये मी सद्गुरूंचं नाम घेतलं. सर, जसं आपण सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचं मुलाखत ऐकले आपण आणि त्यातून आपण प्रेरित झालात आणि आपल्याला पण असं वाटलं की आपलं दुःख केवळ संत रामपालजी महाराज दूर करू शकतात आणि तसं तुम्ही संत रामपालजी महाराजांना विनंती केली आणि त्यातून आज आपला हा रोग नाहीसा झाला. तर मला असं विचारायचं आहे की खरंच आपल्याला ह्या रोगाचा त्रास होता का आणि त्यासाठी आपण कुठल्या डॉक्टरांकडे काही ट्रीटमेंट केल्यात, काही रिपोर्ट्स वगैरे केलेत का? हो, मी पेपर्स बरोबर आणलेले आहेत. हे त्याचे पेपर्स आहेत. डॉक्टर अभयजी काकडे आणि 10 mmचा खडा असलेला सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये 10 mmचा खडा होता. हे त्याचे रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर 20 दिवसाने पुन्हा मी सोनोग्राफी केली आणि ते खडे नसल्याचा पुन्हा रिपोर्ट आला. हे त्याचे पेपर्स आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे किंवा साधनेमुळे आपल्याला जो काही भयंकर असा आजार होता, जो काही पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे झाले होते ते दूर झाले, ते केवळ संत रामपालजी महाराजांमुळे
हे आपले खडे पित्ताशयाचे दूर झालेत, हे आपण कसं काय सांगू शकाल? मी जेव्हा संत रामपालजी महाराजांचे सत्संग टी व्हीवर ऐकायचो त्यावेळेला ते पुराव्यानेशी सांगायचे. गीतेमध्ये कुठल्या पानावर लिहिलेलं आहे हे पण दाखवायचे. इतर सत्संग चालू असताना इतर ग्रंथामध्ये असलेले पुरावे दाखवायचे. देवी भागवतमध्ये दाखवायचे. इतर धर्माच्या सर्व जाती धर्माच्या ग्रंथांमध्ये सुद्धा त्यांनी ते पुरावे दाखवायचे. आणि त्यामुळे माझा शास्त्रानुकूल भक्ती असल्यामुळे माझा विश्वास बसला. मला थोडा थोडा आराम पडायला लागला आणि मी सुद्धा ती भक्ती करून आज मला कुठलाही आजार नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो लाभ झाला, जे आपले दुःख होते, जे कष्ट होते, जो काही रोग आपल्याला लागलेला होता, तो रोग पूर्णपणे बरा झाला. तर ह्या अनुषंगातून, या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी लोक आहेत, जे रोगी आहे, कष्टी आहेत, त्यांनासुद्धा आपल्या दुःखाचं समाधान करायचं आहे. या सर्वांसाठी आपल्या अनुभवातून आपण काय संदेश द्याल? त्यांना मी तर काही संदेश देऊ शकत नाही, परंतु मी त्यांना प्रार्थना करेल, विनंती करेल की जसं मला लाभ मिळाले तसे तुम्हालाही मिळतील. तुम्हीसुद्धा या सत्संग या मार्गामध्ये या आणि या संधीचा लाभ घ्या आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, पडताळून घ्यायला हवं आणि जर एखाद्याला जे पटत असेल तर त्याचा स्वीकार करून आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं, एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर तो साधक, ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवरती सत्संग चालू असतात आणि त्या सत्संगामध्ये चालू असताना त्या टी व्हीवरती एक पट्टी चालू असते आणि त्या पट्टीवरती नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळचे जे असलेले नामदान केंद्र आहे त्याचा तुम्हाला नंबर देऊन तुम्हाला नामदान घेता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र स्थापित झालेले आहेत आणि कोणा साधकाला जर आज नामदीक्षा घ्यावयाची असेल तर आपल्या टी व्ही चॅनलमध्ये जे काही नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या कुठल्याही नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा, गुरुमंत्र घेऊ शकेल. मला असं विचारायचं आहे की या मंत्रासाठी, या दीक्षेसाठी त्या साधकाला किती चार्ज लागतो? ह्या मंत्रासाठी त्याला 1 रुपयाही लागत नाही. हे निःशुल्क दिले जाते. नाम घेतल्यानंतर तुम्हाला पुस्तक, भक्तिबोध, फोटो निःशुल्क दिले जातं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.